झी 24 तास एक पाऊल पुढे। एकंदरीत सचिनला ज्यावेळेला सूर गवसत नाही त्यावेळेला वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतं। खास करून सचिनच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा सुरू होतात। आताही पुन्हा एकदा तेच होताना दिसतंय। आपल्यासोबत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा आहेतच। मेघा, एकंदरीत परिस्थिती पाहता आणि अजित तेंडुलकर यांचं दिल्लीत उपस्थित असणं पाहता काय सांगता येईल सचिनच्या निवृत्तीबाबत? सुवर्णा, सचिन आहे त्याने वनडेमधनं तो त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे। वनडेमधनं त्याने अनपेक्षितपणे रिटायरमेंट घेतली होती। त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये जो अविभाज्य घटक आहे तो अजित तेंडुलकर दिल्लीत जाऊन पोहोचला आणि त्याचमुळे ह्या चर्चांना खरं तर उधाण मिळाले। अजितने त्याच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाची अशी भूमिका साकारलेली आहे। खरं तर अजितमुळेच सचिन नावाचा कोहिनूर भारताला मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अजितमुळेच सचिनला क्रिकेटची ओळख झाली। सचिन अनेकदा आपले महत्त्वाचे निर्णय आणि क्रिकेट अजितशी चर्चा करतो आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्याशी सल्ला मसलत केल्यानंतरच तो निर्णय घेतो आणि कदाचित तो दिल्लीत जाऊन पोहोचला त्याचा भाऊ दिल्लीत टेस्ट बघण्यासाठी आणि त्याचमुळे ह्या चर्चांना अधिक उधाण मिळालेलं आहे। सचिन खरं तर आता 39 वर्षांचा आहे आणि आता जी भारतात दुसरी यानंतर जी टेस्ट सिरीज होणार आहे ती 2014 मध्ये होणार आहे। तोपर्यंत सचिनने वयाची 41 वर्ष पूर्ण केलेली असते आणि त्याचमुळे ह्या दरम्यानच्या काळात सचिन रिटायरमेंट घेऊ शकतो आणि त्याचमुळे सचिनची भारतातील ही शेवटची टेस्ट ठरू शकते आणि याबाबतचा निर्णय किंवा ही जी शेवटची भारतातील टेस्ट आहे ती पाहण्यासाठी अजित तर तिथे गेला नसावा अशी एक शक्यता किंवा अशी एक चर्चा आहे आणि त्याचमुळे सचिनची भारतातील अखेरची टेस्ट आहे आणि त्याचमुळे सचिनचं हे अखेरचं भारतातील इंटरनॅशनल टेस्ट खेळण्याचं दर्शन आपल्याला घडतं की काय असं एक शक्यता वर्तवली जात आहे। बरोबर, एकंदरीत परिस्थिती पाहता आणि अजित तेंडुलकरचं दिल्लीमध्ये उपस्थित असणं पाहता या चर्चांना उधाण येणं स्वाभाविक आहे। धन्यवाद मेघा, या संपूर्ण चर्चेबद्दल। आपल्यासोबत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुशिक होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।